आजच्या कीर्तनाचा अर्थ असा आहे, याल तरी मला सांगा, एक मुद्दा क्लिअर करतो. राधा आणि कृष्ण किती वेळा रंग साहेब संपलाय ग? ठीक काय बाबा, विठाला विठाला एक पुन्हा मुद्दा क्लिअर करतो, ध्यान देऊन ऐका. एक आहे राम आणि एक आहे कृष्ण. काला पूर्ण केला, काला पूर्ण केला असं तुला सांगणारा कोण नाही. कोण्या पत्रिकेत लिहिलाय का कृष्ण काला? नाही. गोपाल गोपाल काला. जोपर्यंत तू गोपाल होत नाही तोपर्यंत काला नाही. गोपाल म्हणजे काय? गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे इंद्रिय. आपल्या इंद्रियाला सकळ इंद्रिय झाली ब्रह्मरूप, ज्याचे सर्व इंद्रिय ब्रह्मरूप झाले आणि गोविंदामध्ये कालवले गेले, त्याचं नाव काला. विठाला. एक मुद्दा पुन्हा क्लिअर करतो, काला मथुरेत झाला नाही, काला गोकुळात झाला नाही. ते तुम्हाला कोणा सांगितलं नाही सांगितलं मला माहित नाही, पण मी पुराव्याशिवाय बोलत नाही. काला मथुरेत झाला नाही, काला गोकुळात झाला नाही, काला वाळवंटात झाला. आजही पंढरपुरात काला होत नाही. चला बाई पाहू. ऐकून घ्या आता, ज्याचं मन जागा आहे त्याला मथुरा म्हणतात. काय म्हणतात? मथुरा म्हणतात. ज्याचा आत्मा जागा झाला त्याला गोकुळ म्हणतात, आणि सकळ इंद्रिय ब्रह्मरूप झाले त्याला वाळवंट म्हणतात. तेव्हा काला आहे. विठाला. ह्या वस्तूचा काला. कशाचा काला? हा वस्तूचा काला. हा जीव शिवामध्ये कालवा. रामजी बाबा जीव, शिव आहे शिव. आपण कोण आहे? तुम्ही चारही जण कोण आहे? जीव. तुम्ही वय जीव म्हणून त्याला तुमची जीव. आपण कोण आहे? जीव. जीव. आम्ही सगळे जीव आहोत. तो शिव आहे. काय आहे? त्या जीवाने त्या शिवामध्ये. ऐकून घ्या. माय वरण करे. वरण समजते? वरण म्हणजे शोधाल तर डाळ मिळत नाही. या विठाला. काला सांगत आहो मी. शोधाल तर डाळ मिळत नाही, शोधाल तर पाणी सापडत नाही. दोन्ही एक रूप झालं त्याला वरण म्हणते. दूध आणि केळं एकरूप झाले त्याला कालवण म्हणते. या माय या विठाला. बाबा कालवण काय म्हणते? माय कालवण करे, हातानं केळ कालते. ऐकून घ्या. त्याच्यात नुसतं केळाचाच आनंद नव्हता, त्याच्यात नुसतं दुधाचाच आनंद नव्हता, तिच्या हाताचा प्रेमाचा आनंद होता. म्हणून ते चुकलं. आता माई बायको कालवण करते, चाकून केळ कापते. कोणी बुडवाव केळच नाहीये. पहिले कोणी खा लागते, मग दुधाचा घोट घ्या लागते, मग वरून केळ खा लागते. बाबू हे जेव्हा एक रूप होते तेव्हा फरक आहे दादा. पुन्हा काल्याचा अर्थ सांगू, ध्यान द्या, ऐकून घ्या. एक टाळी तुम्हाला वाजवायची आहे कीर्तन पण. ऐकून घ्या. माय भाकर करे, माई बायको भाकर करते. दोघीच्या भाकरीत फरक आहे बाबडे साहेब. माय भाकर करे, तिच्या हातची भाकर फुगे. माई बायको भाकर करते, ते फुगते पण भाकर नाही. आपल्याला दही पोहे काढता येते, मग करता. आपल्याला दही पोहे काढता येते, आपल्याला दही पोहे घालवता येते. ज्या दिवशी हा जीव लहानोजी बाबामध्ये कालवता येईल, कालवता येईल, त्याचा शेवटला कडवं आहे. आपल्याला शेवटला कडवं माझ्या जवळचं नाही, त्याला काला म्हणतात. तुका म्हणे सांडा खाते, का म्हणे
सुरभी तुझे